सावंतवाडी तालुक्यातील देवसू शेंडोबा माऊली मंदिरात नवचंडी व दत्तयाग यज्ञ सोहळ्याचे आयोजन दिनांक 24 एप्रिल रोजी करण्यात आले होते। तर शनिवार दिनांक 26 एप्रिल रोजी ब्रह्मवृद्धांच्या मंत्रोच्चारात प्रारंभ झालेल्या या सोहळ्याची सांगता धार्मिक वातावरणात झाली। गावात प्रथमच हा धार्मिक सोहळा होत असल्यामुळे संपूर्ण गावात उत्साहाचं वातावरण होतं। या उत्सवासाठी ग्रामदैवत शेंडोबा माऊलीला भरजरी वस्त्रांसह आकर्षक फुलांनी सजवण्यात आलं होतं। भाविकांच्या सोयीसाठी मंदिराला सभोवताली भव्य सभामंडप उभारण्यात आला होता। भाविकांनी सकाळपासूनच मंदिरात गर्दी केली होती। शनिवारी सकाळी 8 वाजल्यापासून प्रकार शुद्धी, स्थापित देवता पूजन, महिलांचे कुंकुमार्जन, कुमारिका पूजन, दत्तयाग व नवचंडी यज्ञ, बलिदान, पायस, कुष्मांड, पूर्णाहुती, अभिषेक, आशीर्वाद नैवेद्य, त्यानंतर आरती हे धार्मिक कार्यक्रम पार पडले। त्यानंतर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। त्यानंतर देवी शेंडोबा माऊली चरणी ओटी भरण्याचा कार्यक्रम पार पडला। शनिवारी रात्री सांस्कृतिक कार्यक्रमांनी या सोहळ्याची सांगता होणार आहे। यावेळी आजूबाजूच्या गावातील शिंदड्यांचा यथोचित सन्मान देखील करण्यात आला। गाव पुरोहित योगेश सोमण यांच्या अधिपत्याखाली ब्रह्मवृद्धांच्या उपस्थितीत हा संपूर्ण धार्मिक सोहळा पार पडणार आहे। माऊलीच्या कृपेने आमच्या गावात राक्षोघ्नयज्ञ, दत्तयाग आणि नवचंडी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। गेल्या 3 दिवसापासून म्हणजे गुरुवार 24/4/25, शुक्रवार 25/4 आणि शनिवार 26/4 अशा 3 दिवसात हा कार्यक्रम करण्यात आला। हा सर्व कार्यक्रम ब्राह्मणांच्या हस्ते, ब्राह्मणांच्या वतीने सगळं मंत्रोच्चाराने करण्यात आला आहे। आणि यामुळे देवाकडे जे मालिन्य आहे, मालिन्य झालं होतं किंवा मालिन्य होतं, ते मालिन्य दूर होऊन गावात सुखशांती मिळावी, सर्वांना आनंद मिळावा यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता। आणि या निमित्ताने सर्व गावातले सर्व तरुण मंडळी म्हणा किंवा सगळे वृद्ध जे सगळे लोक आहेत ते एकोप्याने येऊन हा कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं। आणि तो कार्यक्रम व्यवस्थितरित्या तडीस जावा असा प्रयत्न केला होता। आणि त्याचं फल निश्चितपणे गावातील सर्व जनतेला मिळणार आहे। देवाचं जे मालिन्य होतं ते दूर होऊन देवीचं चैतन्य वाढणार आहे। त्यामुळे जे भाविक आहेत, जे गावातील भक्तगण आहेत, त्यांना त्यांच्या इच्छा पूर्ण होतील अशी आमची अपेक्षा आहे। दत्तयाग व नवचंडी यज्ञ हा श्री देवी शेंडोबा माऊली मंदिर देवसू येथे दिनांक 24/4/2025 ते 26/4/2025 गुरुवार ते शनिवारपर्यंत साजरा संपन्न झालेला आहे। आणि आज सांगता सोहळा, आणि या सांगता सोहळ्यासाठी आम्हाला आपणास सांगण्यास आनंद वाटतो की या सोहळ्यासाठी सर्व गावचे शिमदाडी, शेजारी, सर्व गावराटीचे प्रमुख इथे उपस्थित आहेत। आम्ही त्यांचं यथोचित मान सन्मान आणि स्वागत त्यांचं केलेलं आहे। आणि हा 3रा दिवस म्हणजेच चैत्र कृष्ण त्रयोदशी शनिवार 26/4/2025 रोजी यामध्ये ब्राह्मणांच्या उपस्थितीमध्ये धार्मिक विधी पार पडलेले आहेत। त्यामध्ये प्राकार शुद्धी, स्थापित देवता पूजन झालेलं आहे। महिलांसाठी कुंकुमार्जन हा सुद्धा कार्यक्रम आम्ही ठेवला होता। त्यालासुद्धा महिलांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला। ते कुंकुमार्जनसुद्धा झालेलं आहे। कुमारिका पूजन, दत्तयाग व नवचंडी यज्ञ, बलिदान, पायस, कुष्मांड, पूर्णाहुती, अभिषेक, आशीर्वाद आणि शेवटचा म्हणजे नैवेद्य आणि आरतीसुद्धा देवीला दाखवण्यात आलेली आहे। आणि दुपारच्या सत्रामध्येच हा महाप्रसादाचा कार्यक्रम आता पार पडलेला आहे। आणि महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर
जसं पहिल्या दिवशी जे सर्व शिमदाडी उपस्थित होते त्या सर्व शिमदाड्यांचं तिन्ही गाव मानकरी यांच्या उपस्थितीत आम्ही तिन्ही गाव मर्यादांमार्फत आम्ही त्यांचं यथोचित मान सन्मान केलेला आहे. तसंच आज सांगता सोहळा आहेत आणि या सांगता सोहळ्यासाठी सुद्धा सांगलीचे सनाम इथे उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे सर्व गावचे शिमदाडी इथे उपस्थित आहेत. त्यांचासुद्धा आम्ही आता यथोचित आमच्या मानकऱ्यांच्या हस्ते तिन्ही गावच्या मानकऱ्यांच्या हस्ते आम्ही यथोचित सन्मान करणार आहोत. आणि दुसऱ्या सत्रा म्हणजे सायंकाळी आता सर्व मानकरी आम्ही ठरवणार आहेत की ओटी भरण्याचा कार्यक्रम केव्हा होईल. मानकऱ्यांनी सांगितलं की लगेच जे आमचे माहेरवासनी आहेत उपस्थित सर्व आप्तेष्ट मंडळी आहेत गावातील मंडळी आहेत तो संपूर्णपणे ओटी भरण्याचा देवीकडे ओटी भरण्याचा कार्यक्रम होईल. आणि तदनंतर सायंकाळी 7 वाजल्यापासून सुश्राव्य असं भजनाचा कार्यक्रम होईल. सनामदेव प्रासादिक भजन मंडळ सांगली यांचं सुश्राव्य असं भजन इथे माऊलीच्या या मंदिरामध्ये सभा मंडपामध्ये संपन्न होणार आहे. आणि त्याचप्रमाणे दुसरंसुद्धा एक भजन आहे ते सुद्धा इथे संपन्न होणार आहे. धन्यवाद.